महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये जरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एवढ्याच पक्षांची चर्चा असली तरीही यात एक पक्ष असा आहे ज्याची चर्चा फक्त महाराष्ट्रात नाही तर देश पातळीवरती याची चर्चा सुरू आहे। कारण या पक्षाने 2024 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे आणि 2024 नंतर त्यांनी पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एंट्री केलेली आहे आणि या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये त्याने जे काही आपलं कमाल दाखवलेली आहे त्याची चर्चा सगळ्याच नॅशनल मीडियामध्ये सुरू आहे। कारण या पक्षाने एका शहरामध्ये आपली सत्ता स्थापन करण्याचा दावा केलेला आहे। इतके नगरसेवक या पक्षाने निवडून आणलेले आहेत। या पक्षाचं नाव आहे इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र आणि याचा शॉर्ट फॉर्म आहे इस्लाम। अर्थातच आय फॉर इंडिया, एस फॉर सेक्युलर, एल फॉर लार्जेस्ट, ए फॉर असेंब्ली आणि एम फॉर महाराष्ट्र। अर्थातच इस्लाम नावाने हा पक्ष रजिस्टर झालेला आहे आणि त्यांनी मालेगावच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवलेली आहे आणि जवळपास 35 नगरसेवक पहिल्याच या निवडणुकीमध्ये निवडून आणलेले आहेत आणि त्यांनी एमआयएमला देखील मागे टाकलेलं आहे। मालेगाव शहरामध्ये आपल्याला माहिती आहे की एक बॉम्बस्फोटाचं शहर म्हणून आपण त्याला सातत्याने ओळखतो, पण या शहरामध्ये एमआयएमने अनेक दिवसापासून आपला कब्जा केलेला होता, पण या एमआयएमला देखील मागे टाकून या इस्लाम पार्टीने पुढे घोडदौड केलेली आहे आणि सध्या तिथे सत्ता स्थापन करण्याचा दावा त्यांनी केलेला आहे। आता या पक्षाची जी चर्चा आहे या पक्षाची चर्चा नॅशनल मीडियामध्ये आहे, कारण हा पक्ष मालेगावच्या निवडणुकीमध्ये नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे। या पक्षाचे जे नेतृत्व करणारे नेते आहेत ते आहेत आसिफ शेख, ज्यांनी 2014 मध्ये एमआयएम कडून निवडणूक लढवलेली होती आणि ते आमदार म्हणून निवडून आलेले होते, पण नंतर मात्र त्यांचा पराभव झाला 2024च्या निवडणुकीमध्ये आणि त्यांनी 2024च्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला 2024ला आणि या पक्षाने पहिल्यांदाच मालेगावमध्ये निवडणुका लढवल्या आणि जवळपास 35 नगरसेवक या मालेगावमध्ये निवडून आणलेले आहेत। या पक्षाबरोबरच एमआयएमचे 21 नगरसेवक मालेगावमध्ये आहेत। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 18 नगरसेवक आहेत आणि समाजवादी पार्टीचे 5 नगरसेवक आहेत आणि काँग्रेसचे 3 आणि भारतीय जनता पक्षाचे 2 नगरसेवक इथे निवडून आलेले आहेत। आता इस्लामिक पार्टीला मालेगावमध्ये त्याची सत्ता स्थापन करण्यासाठी आणखीन 10 जागांची गरज आहे आणि या 10 जागांमध्ये जवळपास समाजवादी पार्टीच्या 5 आणि काँग्रेसच्या 3 जागा त्यांना मिळण्याची शक्यता आहे, पण एमआयएम कडे जवळपास 21 जागा आहेत। आता एमआयएम तिथे विरोधी पक्षामध्ये बसतो का मग तो या इस्लाम पार्टीला पाठिंबा देतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पण इस्लाम पार्टीने जी कमाल दाखवलेली आहे त्याची चर्चा मात्र संपूर्ण नॅशनल मीडियामध्ये आहे, पण याची दुसरी बाजू जर आपण लक्षात घेतली तर या दुसऱ्या बाजूकडे आपण थोडंसं राजकीय विश्लेषकांनी बारकाईनं बघितलं पाहिजे की नेमकं एमआयएम या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये 110 चा आकडा त्यांनी पार केलेला आहे। म्हणजे सगळ्याच नगरपालिकांमध्ये महानगरपालिकांमध्ये मिळून 110 त्यांचे नगरसेवक आलेले आहेत। त्याचबरोबर इस्लाम पार्टीचे जवळपास 35 नगरसेवक आलेले आहेत आणि या राज्यामध्ये मुस्लिमांचे नगरसेवकांची जी संख्या आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। एमआयएमचा जो मोर्चा आहे तो देखील मजबूत होतो आहे, इस्लाम पार्टीचा मोर्चा मजबूत होतो आहे, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा देखील मजबूत होतो आहे। याची कारणं काय आहे त्याची कारणं आपण शोधली पाहिजेत। भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक ध्रुवीकरणाचा हा फायदा आहे का याची देखील चर्चा राजकीय विश्लेषकांनी करणं गरजेचं आहे, कारण हिंदुत्ववादी मतदार वेगळा होतो आहे, त्याच्यामुळं मुस्लिम मतदार देखील वेगळा होण्याचा विचार करतो आहे आणि इतर जे काही सेक्युलर वोटर आहेत हे सेक्युलर वोटर काही काँग्रेसकडे तर काही वंचित बहुजन आघाडीकडे डिवाइड झालेले आहेत। आता हे जे सेक्युलर वोटर आहेत हे सेक्युलर वोटर जर एकत्र आले तर एक वेगळा निर्णय इथे होऊ शकतो, म्हणजेच लातूरच्या महानगरपालिकेमध्ये जे झालं ते। पण सेक्युलर वोटर एकत्र येईल का हा खरा प्रश्न आहे। पण इथे जे काही मुस्लिमांच्या नगरसेवकांची संख्या वाढत चाललेली आहे, वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांची संख्या वाढत चाललेली आहे, यामुळे भारतीय जनता पक्षाने जे काही ध्रुवीकरण सुरू केलेलं आहे त्याचा फायदा इतर काही ऑर्गनायझेशन्सना होतो आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यामुळे नेमकं
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे जो सेक्युलर वोटर अगोदर होता तो बाजूला निघालेला आहे आणि त्याने एक वेगळा विचार करायला सुरुवात केलेली आहे. आसिफ शेख यांनी जे काही पक्ष स्थापन केलेला आहे त्या पक्षाचं नाव जरी इस्लाम आपल्याला वाटत असलं तरी या पक्षाचा लॉंग फॉर्म हा वेगळा आहे आणि त्याच्यामुळं तो काही इस्लाम नावाने पक्ष नाही आहे, तर त्याचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो शॉर्ट फॉर्म त्यांनी इस्लाम केलेला आहे. पण त्यांनी जे काही सेक्युलर हा शब्द त्याच्यामध्ये वापरलेला आहे तो शब्द काहीतरी वेगळं सांगून जातो की एका बाजूला धार्मिक राजकारण सुरू असताना दुसऱ्या बाजूला आम्ही सेक्युलर विचार करतोय असं सांगण्याचा देखील आसिफ शेख यांचा प्रयत्न असू शकतो. पण त्यांनी जे काही पार्टीचं नाव ठेवलेलं आहे ते पार्टीचं नाव म्हणजे इंडियन सेक्युलर, म्हणजे भारतीय, आपण त्याला काय म्हणू शकतो, धर्मनिरपेक्ष असलेल्या लोकांची लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी एक वेगळा विचार केलेला आहे की जिथे धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू आहे तिथे आपण थोडासा वेगळा विचार केला पाहिजे आणि तो MIM-पेक्षा वेगळा असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने जे काही धार्मिक ध्रुवीकरण सुरू केलेलं आहे त्याचा फायदा घेऊन वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपली मोट बांधायला सुरुवात केलेली आहे का याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा आणखीन कुठे कुठे झालेला आहे ते आपण आणखीन एखाद्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये त्याची चर्चा करूया. पण मालेगावमध्ये जे काही इस्लाम पार्टीने कमाल दाखल केलेली आहे त्याची चर्चा मात्र तुम्ही जर नॅशनल मीडियामधले सगळे म्हणजे द हिंदू असेल, नवभारत टाइम्स असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, या सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये आणि नॅशनल मीडियामध्ये देखील म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये देखील या इस्लाम पार्टीची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. कारण त्यांनी पहिल्याच निवडणुकीमध्ये 35 नगरसेवक निवडून आणलेले आहेत आणि आता त्यांनी मालेगावच्या महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता स्थापन करण्याचा दावा देखील दाखल केलेला आहे. आपल्याला नेमकं इस्लाम पार्टीबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा इतर राजकीय पक्षांना होतो आहे का आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या जातसमूहामधले जे राजकीय पक्ष आहेत किंवा जे सेक्युलर विचार करतात अशा राजकीय पक्षांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे का? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.